नमस्कार। आता लग्नामध्ये प्रिया ही सायलीला नको नको ते बोलते, निर्लज्ज नालायक मुलगी असं खूप काही बोलत असते। ही तर श्रीमंत मुलांना जाळ्यात सोडते, ही तर बाजार बसवी आहे। आता मात्र असं बोलता सगळ्यांनाच धक्का बसतो। प्रिया ही सायलीला खूप अश्लील बोलत असते, मात्र प्रतिमाला खूपच राग येतो। प्रतिमा प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते। आता मात्र हे सगळं रविराज वकिलाला कसं सहन होतं? आपली मुलगी दुसऱ्या मुलीला असलं एवढं अश्लील कसं बोलू शकते? हे रविराज कसं सहन करू शकतो? रविराज एक वकील असून सुद्धा रविराज हे सगळं ऐकून घेतो, ही मोठी कमालच आहे आणि आपल्याच मुलीची बाजू घेत असतो। मात्र हे प्रतिमाला सहन होत नाही। कल्पनाला देखील कल्पना नंतर म्हणते, प्रिया काय बोलतेस तू? हे प्रिया हे खूप चुकीचं बोलतेस। ठीक आहे, जर तुझी इच्छा पूर्ण झाली नाही, तुझं स्वप्न पूर्ण झालं नाही अर्जुनशी लग्न करण्याचं, म्हणून तू सायलीला काहीही बोलशील हे मी खपवून घेणार नाही। सायली कशी असली तरी तिच्या तोंडामध्ये असं अश्लील शब्द कधीही येत नाहीत आणि तू एवढं खालच्या पातळीवर नीच पातळीवर जाऊन असे अश्लील शब्द कसे वापरू शकतेस? रविराज भाऊजी, तुम्हाला राग येईल, पण मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे की तन्वीने असलं एवढं घाणेरडं सायलीला बोललेलं। बाजार बसवी या शब्दाचा काय अर्थ होतो तन्वी, तुला माहीत आहे ना? तरीसुद्धा तू सायलीला कसं बोलू शकतेस? सायली कशी आहे हे सगळ्यांना माहीत आहे। प्रतिमा म्हणते, हो ना अगं तन्वी, असं बोलून तू तुझी लायकीच दाखवतेस सगळ्यांना, का असं करतेस? आता अर्जुन म्हणतो, मम्मा नशीब तुला तरी सायलीची बाजू समजली खरंच, पण इथे कोणालाच कळत नाहीये। ही तन्वी एवढं अश्लील बोलते तरीसुद्धा कोणीही तिच्यावर आक्षेप घेत नाही। मला हे कमाल वाटते। इथे अश्विन डॉक्टर आहेत, इथे वकील आहेत, इथे बिझनेसमन प्रताप सुभेदार आहेत, पण त्यांना सुद्धा हे चालतंय, हे कमाल आहे। माझ्या सायलीने, माझ्या बायकोने कधीही अशी वाक्य, असे शब्द कोणासाठी वापरले नसतील, तेवढे घाणेरडे हे शब्द ही प्रिया वापरते। शी, मला लाज वाटते खरंच। रविराज काका, एकदा विचार कर, ही मुलगी तुझी आहे का? कारण तुझ्या मुलीच्या तोंडात अशी भाषा शोभत नाही। एका वकिलाच्या मुलाच्या तोंडात असली अश्लील भाषा, शी, मला लाज वाटते। मग माझी बायको न शिकलेली आहे तरीसुद्धा कधी असले घाणेरडे विचार किंवा घाणेरडे शब्द काढत नाही। आता मात्र रविराजला देखील तन्वीची लाज वाटते। तो खाली मान घालून उभा असतो। तो काय बोलणार आता? तो तर चांगलाच तोंडावर पडलेला असतो। तन्वीने आता सगळ्यांसमोर सायलीला खूप काही बोलून, अश्लील बोलून स्वतःचीच लाज घालवलेली असते आणि ती काय लायकीची आहे? तिने स्वतःचीच लायकी स्वतः काढलेली असते। आता कल्पना ही सायलीच्या बाजूने बोलत असते, ते बघून सायलीला बरं वाटतं की चला, आईंचा तरी माझ्यावर विश्वास आहे, आई तरी मला चांगलं बोलतायत, पण ही बाकीची लोक का माझ्या बाजूने बोलत नाहीये? प्रिया एवढं मला घाणेरडं बोलते तरीसुद्धा माझ्या बाजूने कोणच बोलत नाही। आता अर्जुन म्हणतो, मम्मा खरंच तुला तरी मिसेस सायली कशा आहेत हे समजलं आता। तेव्हा कल्पना म्हणते, हो सायली कशी आहे हे मला माहीत आहे। तेव्हा प्रतिमा सायलीच्या जवळ येते आणि म्हणते, सायली, तुला कोणीही कितीही काही बोलू दे तरी मी तुझ्या नेहमी सोबत असेन। तुला काही प्रॉब्लेम आला तरी मला सांग, मी नेहमी तुझ्या मदतीला धावून येईल। आता लगेच प्रतिमा आत्या असं म्हणतात सायलीला खूप मोठा धीर येतो आणि सायली लगेच प्रतिमाच्या कुशीत जाऊन रडत असते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।